नाशिकमध्ये लाकडांची मागणी वाढलेली आहे। गॅस टंचाईमुळे लाकडांच्या भावामध्ये वाढ झाली आहे। 40 ते 50% लाकडांच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे। गॅस अभावी चुलीवर जेवण बनवण्याची वेळ आलेली आहे। नाशिकमध्ये सध्या लाकडांच्या किमती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत। जळाऊ लाकडाची किंमत 2 ते 3 रुपयांनी वाढलेली असून लाकडाला जाळण्यासाठी मदत करणाऱ्या भुशाची किंमत 1.5 ते 2 रुपयांनी वाढलेली आहे। यामुळे लाकूड विक्रेत्यांनी या संदर्भात भाव वाढीचे बोर्ड लावलेले आहेत। या संदर्भात नाशिकमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। हॉटेल व्यावसायिक आता चुलीवरच्या आणि बायोगॅसवरती वळालेले आहेत आणि ह्यामुळे सध्या लाकडांच्या ज्या किमती आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहेत। जळाऊ लाकूडची किंमत प्रति किलो 2 ते 3 रुपयांनी वाढत आहे, तर लाकूड जळण्यासाठी जो भुसा लागतो त्याची देखील मोठ्या प्रमाणात मागणी वाढली। यामुळे त्याचे देखील मोठ्या प्रमाणात किमती वाढतायचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण हॉटेल व्यावसायिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। नेमकी कुठले कुठले लाकडांचे भाव वाढलेत, सध्या किती मागणी वाढली यामुळे, आणि तुम्हाला लाकूड सध्याची परिस्थिती काय कमतरता जाणवते का? हो, लाकडांचे भाव वाढलेलेच आहेत, कारण मागणी 40 ते 50% वाढलेली आहे। स्पेशली हॉटेल व्यावसायिक, लॉन्स आणि ज्यांचे कार्यालयामध्ये काही कार्यक्रम फिक्स आहेत तर त्यांच्याकडे सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे ते आपल्याकडे वळत आहेत। लाकडांचे भाव म्हणजे सगळ्याच लाकडांचे भाव वाढलेले, जिथून नगरपालिकेचे व्यापारी आपल्याला माल देतात तर त्यांनी देखील आपले काही भाव वाढवले असल्यामुळे आपल्याला काही भाव वाढवण्याची। किती रुपयांनी कुठले लाकडं वाढले? जळाऊमध्ये आपण 1.5 ते 2 रुपयाचा फरक बघतोय आता, आणि जो भुसा जो जळायला मदत करतो त्याच्यामध्ये पण 1-1.25 रुपयाचा फरक आपण केलेला आहे। सध्याची स्थितीमध्ये तुम्हाला असं वाटतं की लाकडाचे भाव वाढतील? कमतरता आहे का लाकडाची? लाकडाची सध्या तरी कमतरता नाही आहे, पण येत्या काळात काही सांगू शकत नाही, कारण बरेचसे व्यापाऱ्यांची जे कॉन्टॅक्ट चाललेले आहे तर ते तेच म्हणताय की तुम्ही आम्हाला भाव जास्त द्या तर आम्ही लाकडं तुमच्याकडे पोचवू। पण ऑप्शन आमच्याकडे पण नाही, आम्हाला भाव वाढवणंच आहे। हा बोजा सर्वसामान्यांवर येणार आहे। हॉटेल्स होते जे आता जे काही हॉटेल्स म्हणतात जर आम्हाला लाकूड नाही भेटलं तर हॉटेल्स बंद व्हायची पाळी येईल। ते हॉटेल्सवाले लग्न सराई, घरगुती जर कोणता फंक्शन्स असेल त्याच्यासाठी, आणि बाकी अजून भरपूर जण की त्यांचे म्हणजे लाकडामध्ये जे येत नव्हते तरी पण ते आता लाकडं घ्यायला आलेले आहेत। म्हणजे चुलीवरच्या ज्या जेवणाची जी व्यवस्था आहे ती करण्यात येते, त्यामुळे आता सध्या तरी लाकडांचे भाव आता वाढायला सुरुवात झालेली आहे। ज्या पद्धतीने युद्धाची परिस्थिती वाढत जाईल त्या पद्धतीने ह्या लाकडांचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। कॅमेरा पर्सन बबन सदगीरसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।